गुड आफ्टरनून स्टुडंट्स. महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालय माध्यमिक नवरचना विद्यालय माध्यमिक तर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत. ब्रिज कोर्स डे 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण इंग्लिश हा विषय बघतोय. इंग्लिश हा विषय बघत असताना आज आपण 4th डेची जी ॲक्टिव्हिटी आहे अनाउन्समेंट्स यांचा आपण अभ्यास करणार आहोत. स्क्रीनवर मी अनाउन्समेंट शेअर करते. आय एम गोइंग टू रीड दॅट अनाउन्समेंट. यू हॅव टू आन्सर few questions which are based on that announcement. So pay your attention, listen carefully and answer my question. Don't give me common answers. I am going to ask you question by calling your name. Friends, what we are going to learn from this activity? So first of all, I am going to give you some instruction based on it. I am going to read a transcript, that is an announcement which is given on bus stop. Then we are discussing on that transcript. You are listening it carefully and you are going to give me right answers of that questions. Now what are instructions for you? You have to listen that transcript carefully. Whole transcript तुम्ही carefully read करणार आहात. Then जे important points आहेत, I hope that you must be seated with your notebooks over there. त्यामुळे तुमच्या नोटबुक्स तुमच्या सोबत असणार आहेत आणि तुम्ही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते नोट डाऊन करणार आहात. देन जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला यावर दिलेल्या असतील, या ॲक्टिव्हिटीवर बेस्ड दिलेल्या असतील, त्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपण कंप्लीट करणार आहोत ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. देन इफ यू फेस एनी चॅलेंज ओव्हर देअर रिगार्डिंग दिस ॲक्टिव्हिटी, वी आर गोइंग टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम्स ऑल्सो. ओके, बघा इथे एक बस स्टँडवरची अनाउन्समेंट आहे. पे युअर अटेन्शन. आणि या दरम्यान ना काही चुका झालेल्या आहेत इथे, ग्रॅमॅटिकल म्हणा, सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये म्हणा. जस्ट कीप युअर अटेन्शन ओव्हर देअर आणि त्या चुका तुम्ही टाळणार आहात. ओके, सो बस स्टँड अनाउन्समेंट. इथे माय आलेलं आहे. वी आर नॉट गोइंग टू प्रोनाऊन्स इट ॲज माय, ते मे आहे. मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. You are all welcome in the premises of Aurangabad bus stand. Dear passenger, bus Aurangabad Pune bus number 1233 is coming on platform number 5. All passengers are requested to abide by all following rules of safety. We are omitting that rules word again. इथे माय नाही आहे, इथे मे आय आहे. सो आपण वाचताना ते तसंच वाचायचं आहे की मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. नाव what instructions were given over there? So cover your mouth properly with a mask. Use sanitizer frequently. Then main social distance. Maintain आहे ते, तिथे मेन आलेलं आहे. So maintain social distance. Try to avoid touching any unwanted things. Beware of pickpockets. Keep your all valuables and luggage safe. Do not eat any food item offered by strangers. So these are instructions which we have get through that announcement. Remaining part of the announcement is there. One important announcement is there. Passengers who are waiting for Mumbai bus, the bus got engine issues and it is being repaired soon. It is 1 hour late, so sorry for the inconvenience. Look student, we have read this announcement. Announcement आहे ही एक. You have got the fair idea of that announcement. So there is an activity based on it. You have to match the pairs of these words. अ गटातले शब्द आहे. फॉर एक्झाम्पल अनाउन्समेंट, अटेन्शन, प्रिमायसेस, पिक पॉकेट्स, स्ट्रेंजर्स. या शब्दांचे तुम्हाला योग्य अर्थ त्याच्या समोर लिहायचे आहेत. लुक, अनाउन्समेंट. व्हॉट इज मीन बाय अनाउन्समेंट? तर अ फॉर्मल पब्लिक स्टेटमेंट अबाउट ऑकरन्स. ऑफिसतर्फे दिलं गेलेलं एक फॉर्मल स्टेटमेंट असतं अबाउट एनी सडन ऑकरन्स. इट इज कॉल्ड अनाउन्समेंट. Then attention means notice taken of someone. Premises म्हणजे काय? तर a house together with its land. A house together with its land. Pickpockets
स्टील फ्रॉम द पॉकेट, खिशातनं काहीतरी चोरणं, पाकिटमार या अर्थाने. अँड स्ट्रेंजर्स मीन्स अ पर्सन whom डज नॉट नो. अ पर्सन whom डज नॉट नो, एक अशी व्यक्ती की ज्याला आपण ओळखत नाही. दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज अननोन पर्सन. सेकंड ॲक्टिव्हिटी इज देअर. यू हॅव टू टिक द करेक्ट आन्सर. यू हॅव टू टिक द करेक्ट आन्सर. तुम्हाला जे आपण PDF दिलेली आहे ब्रिज कोर्सची, त्या ब्रिज कोर्सच्या 4th ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला या ज्या आहेत या ॲक्टिव्हिटीज सापडणार आहेत. त्यामुळे तुम्ही तिथे बघूनही सोडवू शकतात किंवा सायमल्टेनियसली आत्ता आपण शिकत असतानाही तुम्ही ॲक्टिव्हिटी सोडवू शकतात. फर्स्ट क्वेश्चन इज गिवन देअर. विच इन्स्ट्रक्शन्स इज गिवन टू प्रोटेक्ट फ्रॉम कोरोना व्हायरस. विच इन्स्ट्रक्शन्स वर गिवन. तर wash your hand and face with very hot water? No. Cover your mouth with masks properly? Let's think about it. Stand in groups? Drink a lot of water? Among these instructions, second instruction is correct. That cover your mouth with masks properly. Then second question. Where is bus number 1233 going? The bus is going from Aurangabad to Pune. The bus is going from Aurangabad to Pune. Then which platform number is mentioned in the announcement? Now look students, we have one problem over here, that whatever our answer is, it is not mentioned in these options. जे योग्य उत्तर आहे ते इथे उत्तरांमध्ये दिलेलंच नाहीये, मेन्शन केलेलंच नाहीये. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार होती ती, तर प्लॅटफॉर्म नंबर 5 वर येणार होती. इथे ते उत्तरच नाही दिलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर तुम्ही तसंच लिहिणार आहात. देन व्हॉट इज ॲडवाइज टू यूज फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटली काय यूज करायला सांगितलं आहे, तर सॅनिटायझर. येस, व्हेरी नाईस. सॅनिटायझर हे वापरायला सांगितलेलं आहे. देन यू हॅव टू कम्प्लीट दीज 2 ॲक्टिव्हिटीज. या ज्या आपण 2 ॲक्टिव्हिटीज आता इथे सोडवलेल्या आहेत, या दोन्ही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवायच्या आहेत. आपल्याला एक होमवर्क आहे. तुम्हाला काय होमवर्क करायचा आहे या व्यतिरिक्त, तर लिसन इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय ऑफिसर्स इन द मार्केट. हल्ली कोरोना काळामध्ये तुम्ही ज्यावेळेस गिव्हन पिरियडपेक्षा जास्त वेळ बाहेर गिव्हन पिरियडमध्ये तुम्ही बाहेर फिरत असतात, त्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत असतात, तुम्हाला सूचना देत असतात. तर तुम्हाला या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहे या लिहायच्या आहे तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये. हा तुमचा एक होमवर्क असणार आहे. टुडे वी आर स्टडिंग आवर ॲक्टिव्हिटी 5 ऑल्सो. आज आपण ॲक्टिव्हिटी 5 पण बघत आहोत. या को रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होत्या. ॲक्टिव्हिटी नंबर 4 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 5 बोथ ॲक्टिव्हिटीज वर रिलेटेड विथ द अनाउन्समेंट. म्हणून आपण एका दिवसामध्ये या सलग ॲक्टिव्हिटीज घेत आहोत की जेणेकरून आपल्याला याची लिंक लागावी म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा अभ्यास करत असताना एक अशी अपेक्षा आहे का हा सेल्फ स्टडीचा एक थोडासा भाग आहे. जे काही इथून शिकवलं जात आहे, ऑनलाईन पाठवलं जात आहे इंग्रजी विषयाचं, हे ऐकण्याबरोबरच तुम्ही तुमच्या पालकांकडनं पण थोडीफार मदत घेणं अपेक्षित आहे. थोड्या जुळवल्यानंतर त्या शिक्षकांकडून तपासून घ्यायच्या आहे किंवा डिक्शनरीमधनं तुम्ही शब्दांचे अर्थ बघायचे. त्यानंतर रेल्वे स्थानकावरच्या ज्या सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांना वाचायला सांगायच्या आहेत. विद्यार्थी कृती सोडवताना त्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी शिक्षकांची मदत घ्यायची आहे. तुमच्यासाठी वैयक्तिक काय सूचना आहेत, तर बघा, ट्राय टू मॅच वर्ड्स टू देअर डेफिनेशन. आता काही शब्द असणार आहे, त्यांच्या व्याख्येची ते शब्द आपल्याला जुळवायचे आहेत. देन यू विल लिसन टू अनाउन्समेंट्स व्हेरी केअरफुली टू कम्प्लीट एक्सरसाइजेस बेस्ड ऑन अनाउन्समेंट्स. अनाउन्समेंट खूप काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स आता नोट डाऊन करता यायला हवेत. रनिंग नोट्स तुम्हाला काढायला आता जमायला हवंय थोडं थोडं. ज्यावेळेस ही अनाउन्समेंट मी वाचत असेल, ट्राय टू राईट डाऊन ॲटलिस्ट वॉट एव्हर इम्पॉर्टंट इज देअर, वॉट एव्हर इम्पॉर्टंट पॉईंट्स आर देअर, जस्ट ट्राय टू नोट देम डाऊन. Then give answers by listening to announcements very carefully. I am going to ask you few questions again. You have to answer them very carefully. And if you don't understand anything, just seek help to get the right answer. Seek, maga.
सीक मागा. तुम्हाला काय जी मदत लागेल ती तुम्ही मागणार आहात. ओके. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. You have to match these words with their definitions. Teacher asked all students to match the words to appropriate definitions. Now use sanitizer frequently, use masks properly, do not touch your face, do not touch any part of the mall unnecessarily, do not throw any rubbish after using. Activity number 1 means आफ्टर कम्प्लिटिंग दॅट फर्स्ट ॲक्टिव्हिटी, जी आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये मॅच द वर्ड्स ही ॲक्टिव्हिटी केलेली होती, या ॲक्टिव्हिटीशी थोडी रिलेटेड ही ॲक्टिव्हिटी आहेत. आता आपल्याला या पॅन्डेमिकमुळे मास्क, सॅनिटायझर, फ्रिक्वेंटली, सॅनिटायझेशन, बरेच नवीन नवीन शब्द आपण या दरम्यान शिकलेलो आहोत. सो वी हॅव टू मॅच दीज वर्ड्स विथ देअर डेफिनेशन्स. अशाच पद्धतीने पुन्हा कदाचित इथे काही नवीन शब्द आहेत तुमच्यासाठी आलेले. तुम्हाला ते शब्द त्यांच्या डेफिनेशन बरोबर मॅच करायचे. लुक, ए कॉलम अटेन्शन, प्लॅटफॉर्म, डिपार्ट, अप्रॉक्सिमेटली अँड पॅसेंजर्स. डेफिनेशनच्या कॉलममध्ये आहेत ट्रॅव्हलर्स, लीव, रफली, अ रेज्ड लेवल सरफेस ऑन विच people or things can stand, and notice taken of someone. Okay, taken of someone. Then what is mean by platform? Platform is a raised level surface on which people or things can stand. एक उंच केलेला उंचवटा, उंच भाग, ओटा म्हणतो ज्याला आपण मराठीमध्ये, असा अ रेज्ड लेवल सरफेस ऑन विच पीपल ऑर थिंग्स कॅन स्टँड, ज्याच्यावर माणसं बसू शकतात किंवा वस्तू ठेवल्या जाऊ शकतात. व्हॉट इज मीन बाय डिपार्ट? येस चैतन्य. डिपार्ट मीन्स लीव. ट्रेन डिपार्ट झाली म्हणजे ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला, ती निघाली या अर्थाने. अप्रॉक्सिमेटली, रफली. ओके, अप्रॉक्सिमेटली, रफली. अँड व्हॉट इज मीन बाय पॅसेंजर्स? ट्रॅव्हलर्स. व्हेरी नाईस. लिसन दिस ट्रान्सक्रिप्ट अगेन. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय, तर ज्या आपण सूचना देतो ना, ज्या उद्घोषणा म्हणतात बरं का यांना, ज्या अनाउन्समेंट आहे, याचा मराठीतला जो वर्ड आहे प्रॉपर त्यासाठीचा तो आहे उद्घोषणा. तर या ज्या अनाउन्समेंट केल्या जातात या रिटन फॉर्ममध्ये असतात आणि या रिटन फॉर्मला ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात. ओके. नाऊ अगेन वी हॅव वन नोटीस ओव्हर हिअर. युअर अटेन्शन प्लीज. गुड मॉर्निंग टू ऑल. दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर ऑल पॅसेंजर्स हू आर गोइंग टू औरंगाबाद. ट्रेन नंबर 1240 is delayed by approximately 10 minutes. The train will now depart. Concerned passengers for 1240 train to Aurangabad, platform number 10. Passengers for 1240 to Aurangabad, please make your way to platform 10. You are requested to cover your mouth with masks. Use sanitizer to clean your hands. Please maintain proper social distance to avoid infection of COVID-19. Thank you. Happy journey. Now this is the task. You have to identify whether the following statements are true or false. ओके. फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आपली आहे की यू हॅव टू आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. मीच सांगू की तुम्ही सांगाल उत्तर? हाँ बोला टीचर. ओके. फर्स्ट सेंटेन्स ट्रू और फॉल्स. द पैसेंजर्स आर वेटिंग फॉर ट्रेन नंबर 1220. इज इट अ ट्रू सेंटेन्स और फॉल्स? फॉल्स. Very nice. Train number 1240 is delayed for 10 minutes. मानसी अमृतकर. True. Very nice. The passengers going to Pune by train Pandurang Gange. False. The passengers going to Pune by train. This sentence is false. Isha Vavre. The announcement has been made at the airport. False. Good. Very good. Sujal Patil. The announcement
The announcement has been made to inform passengers to go to platform number 10. Is this sentence is true or false? True. Very good, very nice. You have to take the correct answer, huh? And students, you have to write down these activities in your notebook, in your homework notebook. I am repeating same thing again and again to understand all this process, that what you have to write and what you have to omit. Are you getting it? Are you getting it? Yes. Okay. Okay. Yes, teacher. Now take the correct answer. Yes, ma'am. Second activity. The train number 1224 is going to. The train number 1224 is going to. आन्सरच नाही आहे असं नाहीये. द क्वेश्चन इज रॉंग. इज अबाउट ट्रेन नंबर 1240. Look, the announcement is about 1240. Can you see this? Announcement मध्ये हा ट्रेन नंबर आहे का? नाही. Announcement मध्ये ट्रेन नंबर 1240. Second, the passengers are waiting for. ट्रेन नंबर 1240. The passengers are waiting for. ट्रेन नंबर 1240. प्लेन आहे, तिथे प्लान नाहीये. प्लेन नंबर 1200 आणि ट्रॅव्हल नंबर 431. दयाराम डांगे. Train number 1240. Very nice, very nice. Next question is there. The announcement is made by a passenger, train checker, railway controlling authority or railway police. Announcement कोणातर्फे केली जाते? धनश्री चव्हाण. धनश्री चव्हाण. Railway Controlling Authority. रेल्वे कंट्रोलिंग ऑथॉरिटी. अनाउन्समेंट कोणामार्फत केली जाते? तर रेल्वे कंट्रोलिंग ऑथॉरिटी. व्हेरी गुड. द अनाउन्समेंट इज मेड इन द आफ्टरनून, मॉर्निंग, नाईट और मिडनाईट. अनाउन्समेंट केव्हा केली गेली? दर्पण कुलकर्णी. Morning. Very good, shabash. The announcement is made in the morning. Now last question. Which instruction is given by the railway controlling authority? Which instruction is given by the railway controlling authority? Do not sleep on the railway bench. Beware of beggars. Do not purchase anything from outside of the railway station. Or cover your mouth with mask. दीक्षा कासोदे. Cover your mouth with mask. Very good. Cover your mouth with masks. Very nice. Now look, third activity is given there. थर्ड ॲक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे? लिसन, आय एम रिपीटिंग सेम थिंग अगेन. आपल्याला दोन्ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या होमवर्क नोटबुकमध्ये सोडवायच्या आहेत. आजच्या दिवसाचं होमवर्क लिहित असताना तुम्ही लिहित असताना ब्रिज कोर्स डे 4 and 5 असं मेन्शन करणार आहात. तारीख टाकून आजची तारीख टाकाल. ब्रिज कोर्स डे 4 and 5 त्या एकाच पानावर लिहिल्या तरीही चालणार आहेत. अदरवाईज तुम्हाला सेपरेट लिहायच्या असतील तरीही चालणार आहेत. नाव टास्क नंबर 3. सर्कल द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द रेल्वे अनाउन्समेंट. आत्ता इतक्यात आपण जी अनाउन्समेंट ऐकली, आत्ता ही जी आपण इतक्यात अनाउन्समेंट ऐकलेली आहे, तर ही जी अनाउन्समेंट आहे याच्यामध्ये पुढच्यापैकी कुठल्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यांना आपल्याला टिक करायची. आता त्यांनी सर्कल करायला सांगितलं आहे, बट इट्स रिअली व्हेरी हार्ड टू सर्कल इट. त्यामुळे तुम्ही टिक करणार आहात. फर्स्ट, डू नॉट ईट टू मच बिफोर युअर जर्नी. इज इट करेक्ट? इज इट करेक्ट? समर्थ खैरनार. ओके, पुढचा प्रश्न समर्थ खैरनारला असेल. कव्हर युअर माउथ विथ मास्क. इज इट करेक्ट? येस मॅम. इन्स्ट्रक्शन्स पैकी कुठल्या इन्स्ट्रक्शन रेल्वे अनाउन्समेंट मध्ये दिल्या गेलेल्या आहेत? तर डू नॉट ईट टू मच बिफोर युअर जर्नी ही इन्स्ट्रक्शन होती का? नाही. कव्हर युअर माउथ विथ मास्क. ओके. सॅनिटाइज युअर हँड प्रॉपरली. Beware of strangers.
maintain proper social distance, please make your way to platform 10, do not purchase anything from outsiders, no, take care of precious things, then train number 1240 is delayed by approximately 10 minutes. Yes. Now what you have to do, तुम्हाला या तीनही ज्या ऍक्टिव्हिटी आपण आता सोडवलेल्या आहेत या ऍक्टिव्हिटीज अभ्यासामध्ये सोडवायच्या आहेत. परत एक जो जास्तीचा अभ्यास आहे तो काय आहे तर लिसन टू द अनाउन्समेंट ऑफ द बस स्टँड अँड रिराईट इट इन युअर वर्ड्स. जी अनाउन्समेंट आपली बस स्टँडवरची आपण सगळ्यात पहिली ऐकलेली आहे ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये इंग्लिशमध्ये सोप्या शब्दात तुमच्या होमवर्कच्या बुकमध्ये लिहायची आहेत. ओके. आता आजच्या या दिवसभराच्या अभ्यासामधनं आपण काय शिकलो बरं तर लुक माय टेक अवे काय शिकलेलो आहोत आपण. हाऊ टू गिव्ह इन्स्ट्रक्शन, विच काइंड ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर इज यूज्ड इन इन्स्ट्रक्शन्स. These instructions are a bit formal instructions. We come to know that how to respond these instructions. आपल्याला यातनं हेही कळालेलं आहे आपल्याला 10 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जायला सांगितलं तर आपण पटकन 10 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जातोय. देन डिलेड आहे औरंगाबाद बस हे आपल्याला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आपल्याला कळालंय की येस डिलेड आहे. ती प्लॅटफॉर्म नंबर 5ला लागणार आहे असं म्हटल्यानंतर जी प्रॉपर इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक त्यावर लगेच ऍक्ट करतात, लगेच इम्प्लिमेंट करतात ती इन्स्ट्रक्शन. याचा अर्थ लोकांपर्यंत ती इन्स्ट्रक्शन पोहोचलेली असते